होळीच्या धुळवडीसाठी माझे हस्बंड खुश होतील अशी मी डिश त्यांच्यासाठी बनवत आहे। आज मी घरीच बनवत आहे ॲपल वाईन। कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता, अल्कोहोल न वापरता घरीच नॅचरली फर्मेंटेड ॲपल वाईन मी बनवली आहे। तर ही ॲपल वाईन बनवण्यासाठी एक स्वच्छ काचेचा जार किंवा काचेची बरणी घ्यायची, त्यामध्ये गूळ घालायचा आहे। तर आज मी 2 लिटर वाईन बनवणार आहे, त्यासाठी मी 50 ग्रॅम गूळ यूज केलेला आहे। बॉटलमध्ये गूळ टाकून घ्यायचा, नंतर यामध्ये गरम पाणी घालायचं, अगदी कडक गरम पाणी घालायचं। गूळ व्यवस्थित या बॉटलमध्ये पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचा, अशा प्रकारे फिरून आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। 2 ते 3 तासानंतर हे गुळाचं पाणी थंड झालेलं एकदा परत मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्यामध्ये आता ॲपलचं आपल्याला पेस्ट टाकायची आहे। त्यासाठी 2 ॲपल घेतले। 2 लिटर पाण्यासाठी 2 ॲपल घ्यायचे, म्हणजे 1 लिटर पाण्यासाठी 1 ॲपल। ॲपल बिया काढून अशा प्रकारे तुकड्यांमध्ये कापून घ्यायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि याची या प्रकारे छान स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची। अशा प्रकारे ही पेस्ट तयार झालेली आहे। तर ही तयार झालेली पेस्ट डायरेक्टली ज्या गुळाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची, ज्यामध्ये आपण बरणीमध्ये पाणी ठेवलं होतं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। फ्लेवरिंगसाठी यामध्ये मी आल्याचे तुकडे टाकत आहे। तुम्ही यामध्ये कलमी सुद्धा थोडी टाकू शकता, ऑप्शनल आहे। आल्याचे तुकडे टाकून मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे मलमलचा कपडा किंवा रुमाल घेऊन रबर लावून अशा प्रकारे 3 दिवसासाठी याला हात न लावता अशीच ठेवून द्यायची। 3 दिवस झालेले आहे, मी याला मध्ये बिलकुलही टच केलं नव्हतं आणि 3 दिवसानंतर ओपन करून बघितलं तर यावर असे नॅचरली बबल्स तयार झालेले, गॅस तयार झालेला आहे। एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि हे जे पाणी आहे फर्मेंटेड पाणी ते चाळून घ्यायचं। अशा प्रकारे ज्युसरची जी चाळणी असते त्या चाळणीवर ठेवून चाळून घ्यायचं। आता वाईन बनवण्यासाठी एक ग्लास बॉटल घेतलेली आहे। शक्यतो एअरटाईट वाली जी ग्लास बॉटल असते ती घ्यायची, त्यामध्ये वाईन छान फर्मेंटेड होते आणि चांगली बनते, अशी बॉटल मी घेतली आहे। जे ज्यूस आपण चाळून ठेवलं होतं ते पाणी या बॉटलमध्ये टाकून घ्यायचं आणि थोडी खालीच ठेवायची बॉटल, पूर्णपणे भरायची नाही। नंतर याला झाकण लावून घ्यायचं आणि ही बॉटल आता 3 दिवसापर्यंत परत हात न लावता फर्मेंट करायला ठेवायची। तर 4थ्या दिवशी बघायच्यावर छोटे छोटे बबल्स आलेले दिसत आहे आणि 5व्या दिवशी मी ही बॉटल खोलली होती। तर वाईन खोलायच्या आधी किंवा बॉटल उघडायच्या आधी त्याला व्यवस्थित शेक करून घ्यायचं आणि नंतर मग बॉटल उघडायची। आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम शॅम्पेन सारखं यामध्ये फर्मेंटेशन झालेलं आहे, नॅचरली अल्कोहोल तयार झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि वाईन आपली तयार झालेली आहे। सर्व करण्याच्या आधी याला फ्रीजमध्ये ठेवा आणि चिल्ड वाईन सर्व करा, एकदम मस्त लागते। माझ्या हस्बंडला दिली तेव्हा तर खूप आवडली त्यांना आणि ते म्हटले वाईन घरी पण बनवता येते, वाह क्या बात आहे हर्षा, मान गए तुझे। जेवढ्या जास्त दिवस तुम्ही ही वाईन फर्मेंट कराल तेवढीच जास्त या वाईनची चव चांगली लागेल। माझे हस्बंड तर एकदम खुश झाले। तुम्ही सुद्धा बनवून बघा ही नॅचरली कार्बोनेटेड ॲपल वाईन घरी आणि आपल्या हस्बंडला खुश करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा।